राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्यानं शासकीय कंत्राटदारांची तब्बल 77,000 कोटी रुपयांची थकबाकी अद्यापही कायम आहे। मात्र कंत्राटदारांच्या आक्रमक पवित्र्यानंतर थकबाकीतली काही रक्कम देण्याचं सरकारने जाहीर केलं खरं, त्यापैकी काही विभागातील थकबाकीसाठी शासनाने चेकही दिले। मात्र ट्रेजरीकडे पैसेच नाहीयेत, त्यामुळे चेक वठत नसल्याचा आरोप राज्य कंत्राटदार महासंघाने केला। मागील वर्षापर्यंत कंत्राटदारांची जवळपास 89,000 कोटींची देयकं प्रलंबित होती। मात्र कंत्राटदार आणि अभियंते यांच्या आक्रमक भूमिकेनंतर शासनाने काही पैसे दिले। त्यानंतरही जवळपास 77,000 कोटींची देयकं अद्यापही प्रलंबित आहेत। शासनाच्या या भूमिकेविरोधात 9 मार्चला शासकीय अभियंता आणि कंत्राटदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। तर शासकीय तिजोरीत पैसे नसताना चेक्स दिले कोणी, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। ऑर्डर पहिल्यांदा पूर्ण काढायची, त्यानंतर सांगायचं की जी ऑर्डर काढलेली आहे 326 कोटीची, त्याच्या अगेन्स्ट फक्त 30 कोटी, त्या 30% रक्कम तुम्ही वाटप करा। ठीक आहे, 30% वाटप करा म्हणून जी तुम्ही 14 डिसेंबर 2025ला ऑर्डर काढलेली आहे, आज 14 डिसेंबर नाही, आज 14 फेब्रुवारी संपूर्ण मार्च येत आला आहे, अजूनही 30% रक्कम ट्रेझरीमधून पास होत नाही। याचा अर्थ शासनाच्या तिजोरीमध्ये ऑर्डर काढल्यानं ते कागदोपत्री फक्त झालेलं आहे, प्रत्यक्षात निधी दिसत नाही आहे। डिसेंबर जानेवारीपर्यंत आम्हाला सर्व पेमेंट तुमचे थकबाकी पूर्ण करू असं आश्वासन दिलं होतं, पण त्याच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही आहे। आणि आता आम्हाला कंत्राटदारांच्यावर फार वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे। आम्ही 9 तारखेला अधिवेशन घेणार आहोत मुंबईमध्ये, त्या अधिवेशनमध्ये सर्व गोष्टी ह्या मांडणार आहोत आणि त्याच्यानंतर आमच्या आंदोलनाच्या दिशा ठरल्या जातील। कंत्राटदारांच्या आक्रमक पवित्र्यानंतर विरोधकांनीही सरकारला घेरलंय। अनेक इतक्या मोठ्या योजना या असलेल्या आणलेल्या आहेत। काल सुद्धा राज्यपालांच्या भाषणामध्ये जर आपण बघितलं असेल, इतकी मोठी आकडेवारी दाखवलेली आहे, इतकी मोठी आकडेवारी दाखवलेली आहे। कसं काय महाराष्ट्रामध्ये या असलेल्या विकासाची गंगा आम्ही आणतोय, परंतु दुर्दैवाने गेल्या काही वर्षापासून कंत्राटदार टेंडर निघालं, पण कंत्राटदाराला त्या कामं मिळाली परंतु त्यांचे पैसे मिळाले नाहीत। अद्यापही कुठल्याही परिस्थितीची माहिती सरकारच्या वतीने किती थकबाकी आहे, काय थकबाकी आहे सांगितलं गेलेलं नाही। उद्या कदाचित दुर्दैवाने याच्यातून एखादी आत्महत्या झाली तर तो सरकारने केलेला खून असेल, असा आमचा जाहीर आरोप आहे। 86,000 कोटी रुपयाचं पहिलं एस्टिमेट असणारा शक्तिपीठ महामार्ग आता 1,05,000 कोटीवर गेलेला। गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग, आमचं म्हणणं आहे की 1,00,000 कोटी रुपये या राज्यातल्या गावखेड्यांना द्या, शहरांना द्या। जिथं रस्त्यांची दुरावस्था, जिथं रस्ते चांगले नाहीत ते व्यवस्थित चकाचक करा। हे 1,05,000 कोटी फक्त कॉन्ट्रॅक्टरांसाठी, तो त्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरना भलेही शहरातली कामं द्या, परंतु शहरातले खड्डे आणि या राज्यातले सगळे रस्ते चांगले करा, अशी आमची सरकारला विनंती असणार आहे। कंत्राटदारांचे पैसे द्यायला तिजोरीत पैसा नाही। लाडकी बहीणचे पैसे देण्यासाठी सारथी, बार्टी, महाज्योतीचा निधी वळवला जातोय। अनेक असे प्रकल्प आहेत की जे महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठप्प झालेले आहेत, परंतु सरकारच्या जाहिराती मात्र थांबत नाहीत। ज्या कंत्राटदारांना आता चेक दिलेले आहेत ते चेक उद्या वटतीलच याची काय गॅरंटी? आणि असे चेक बाउन्स झाले तर कंत्राटदार त्यावरती फिर्याद सुद्धा व्यक्त करू शकत नाही। तर सरकार कोणाचेही पैसे थकवणार नाही असं आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं। कॉन्ट्रॅक्टरचे सगळे पेमेंटसुद्धा सुरू आहेत, टप्प्याटप्प्याने ते सुरू आहेत। आत्ता बजेट आहे, याच्यामध्ये त्या ठिकाणी मोठी तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सगळ्यांना पेमेंट मिळतं आहे। थोडं कदाचित मागे पुढे झालं असेल, पण मला असं वाटतं की कुणाचे पैसे राहणार नाहीत। सर्वांना या संदर्भात या ठिकाणी त्यांनी कामं केलेली आहेत त्या ठेकेदारांना पैसे दिले जातील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.